तर नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचन मध्ये। आपण 5-6 महिन्यांनी एक नवीन रेसिपी घेऊन येते, ते म्हणजे दही वडा होते मी सुद्धा। तर चला वळूया कृतीकडे। तर आज आपण बनवतोय दही वडे। त्यासाठी ही उडीद डाळ रात्रभर भिजत टाकलेली, वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी रवा आणि मीठ टाकलंय, जिरा पावडर, आपला चाट मसाला, ही तिखट चटणी, पुदिना, मिरची, कोथिंबीर आणि थोडीशी साखर, अशी तिखट चटणी बनवली आहे। आणि ही गोड चटणी, खजूर, चिंच आणि साखर हे सगळं मिक्सरला वाटून थोडं गरम करून घेतलं आणि गोड चटणी बनवली। आणि मेन म्हणजे हे दही, जे मी घरीच बनवलंय, हे रात्रभर असं बनवून घेतलं आणि सकाळी त्याला लस्सीसारखं फेटून घेतल्यावर याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि असं लस्सीसारखं हे बनवून घेतलंय, जेणेकरून आपल्याला वड्यांवर टाकता येईल। आणि मेन आपलं दह्याचंच काम आहे ह्याच्यामध्ये। तसं आपली कढई ठेवली आहे, तर वडे बनवून घेऊया। तर आपलं तेल चांगलं तापलंय, त्याआधी व्यवस्थित तापलंय की नाही चेक करायला थोडंसं टाकून बघितलं। आणि हे पीठ थोडं चिकट असतं, त्यामुळे इकडे पाणी घेतलंय आणि पाणी घेतल्यामुळे वडा कसा पटकन हातातून सुटतो, त्यामुळे वडा जरा मोठाच घेणार आहे, मोठे। आपले वडे मस्त असे फुललेत, पण आहे बघा, मी बेकिंग सोडा तर नाही टाकलाय। जर आपले असे मस्त तळून झाले, जास्त त्यांना डार्क नाही करायचंय, अशा प्रकारे हे काढून घ्यायचे। तर आता आपलं सगळं रेडी झालंय। तर आता आपण दही वडा म्हणजे बनवायला रेडी करणार आहोत। म्हणजे कसं बनवायचं आहे ते रेडी करणार। वडे आपले आहेत आणि या पाण्यामध्ये मी मीठ टाकलंय, आता थोडंसं हिंग टाकायचं आहे। तर याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलंय आणि हे चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये बर्फाचे खडे सुद्धा टाकलेत मी, आणि हे आपले वडे ह्याच्यात टाकायचे, म्हणजे ते सॉफ्ट झाले पाहिजेत, पूर्ण असे डीप करून घ्यायचे त्याच्यामध्ये। तर हे चांगले पाण्यात मुरले पाहिजेत, मग ते पिळून घ्यायचेत आणि या डब्यात टाकायचेत आपल्याला। तर वडे चांगले 5-6 मिनिटं घालून भिजून झाले की ते असे पिळून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये पाणी गेले। आणि या डब्यात काढते आता। आता वडे चांगले भिजलेत, आता याच्यावर टाकूया दही, ज्याच्यामध्ये साखर टाकून आपण ठेवलं होतं। छानपैकी असं टाकलंय, दही एकदम भरभरून टाकायचं, बघा दही टाकलंय। आणि आता याच्यावर टाकायचे तिखट चटणी। आता मी टाकले गोड चटणी आणि थोडासा चाट मसाला, जिरा मसाला। आपला दही वडा रेडी आहे, हा बघा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आणि मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये काय व्यवस्थित डेकोरेशन करून ठेवलं, कारण का ते फ्रीजमध्ये व्यवस्थित थंड व्हावं। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि थँक्यू।